अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊस जवळ मोठा विमान अपघात झालेला आहे। या अपघातानंतर हे विमान पोटोमॅक नदीमध्ये कोसळलं आणि त्यानंतर नदीतून जवळपास 19 मृतदेह काढण्यात आल्याचं कळतंय। विमानामध्ये जवळपास 60 प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती मिळते। हेलिकॉप्टरला विमान धडकल्यानं हा भीषण अपघात झाला। हे विमान वॉशिंग्टनच्या रोनाल्ड रीगन इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरणार होतं। अमेरिकेमधील कन्सास सिटी इथून हे विमान वॉशिंग्टनला चाललं होतं। कॅनडा एअरचं हे विमान होतं। अपघातानंतर रोनाल्ड रीगन इंटरनॅशनल एअरपोर्टवर सगळी उड्डाणं आणि लँडिंग थांबवण्यात आलेली होती। पेंटागॉन आणि सैन्य दलाकडून या विमान अपघाताची चौकशी सुरू आहे अशी माहिती अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेग्सेथ यांनी दिली आहे। तसंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी एक निवेदन जारी करून अपघाताबद्दल काही प्रश्न उपस्थित करत झालेल्या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलेलं आहे। त्यांचं निवेदन अगदी थोडक्यात पाहूया। तर निवेदनामध्ये ते नेमकं काय म्हणतायत त्यावर आपण एक नजर टाकतो आहोत। विमान नेहमीच्या वेळेप्रमाणे धावपट्टीकडे जात होतं, मात्र अचानक या वेळेमध्ये हेलिकॉप्टर सरळ विमानाच्या दिशेने जात राहिलं। आकाश स्वच्छ होतं आणि विमानाचे लाईट्स सुरू होते। हेलिकॉप्टर वर किंवा खाली का नेण्यात आलं नाही असा देखील प्रश्न यामध्ये उपस्थित करण्यात आलेला आहे। जर समोर विमान दिसत होतं तर नियंत्रण कक्षाने हेलिकॉप्टरच्या पायलटला काय करायला हवं हे का सांगितलं नाही? ही खूप वाईट परिस्थिती आहे आणि असं दिसतंय की ती टाळायला हवी होती। जे काही झालं ते चांगलं झालं नाही असं त्यांनी विचारलं। दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला हे ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत। तर हे विमान वॉशिंग्टनच्या रोनाल्ड रीगन इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरणार होतं। अमेरिकेतील कन्सास सिटी इथून हे विमान वॉशिंग्टनला चाललेलं होतं, मात्र मध्येच हेलिकॉप्टरला विमान धडकल्यानं ही दुर्घटना घडली। ते एकंदरीतच आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेतो। अमेरिकेतील कन्सास सिटी इथून विमान निघालेलं होतं आणि ज्या वेळेला हा अपघात झाला त्यावेळेला हेलिकॉप्टर आणि विमान समोरासमोर येऊन याची धडक झालेली होती, ज्यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत। एकूण 60 जण त्यातून प्रवास करत असल्याचं वृत्त आहे। आतापर्यंत ज्या ठिकाणी हा अपघात घडलेला आहे नदीमध्ये कोसळल्यानंतर त्यातून एकूण 19 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।